हे एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण बनवत आहोत सुपर डिलिशियस आणि क्रिस्पी प्रॉन्स फ्राय. हे प्रॉन्स फ्राय तुम्ही ॲज अ स्नॅक किंवा ॲज अ साईड डिश म्हणून पण खाऊ शकता. सो लेट्स गेट स्टार्टेड. इंग्रेडियंट्समध्ये मी सर्वात अगोदर प्रॉन्स स्वच्छ धुवून घेतलेले आहे. मी 1 kg प्रॉन्स यूज करते. त्यासाठी आपल्याला जिंजर गार्लिक पेस्ट लागणार आहे, हळद, मीठ, लाल तिखट, 1 लिंबू आणि फिश फ्राय मसाला मी इथे घेतला आहे. फिश फ्राय मसाला तुम्हाला इझिली अवेलेबल आहे कुठल्याही ग्रोसरी शॉपमध्ये. ते तुम्ही चेक करू शकता. एका बाउलमध्ये मी 1 kg प्रॉन्स घेतले आहेत. मी त्यात सर्वात अगोदर चवीनुसार मीठ घालते. हळद मी 2 टीस्पून यूज केलं आहे. जिंजर गार्लिक पेस्ट मी 2 टीस्पून यूज करते ह्याच्यामध्ये. आणि तिखट हे मला किंवा माझ्या घरच्यांना कमी लागतं म्हणून मी 2 टीस्पूनच यूज करते. तुम्हाला जर का तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता. तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर मग तुम्ही कमी जास्त करू शकता. त्यानंतर मी इथे हे जे फिश फ्राय मसाला आहे तो मी हाफ पॅकेट यूज करणार आहे, कारण की 1 kgला हाफ पॅकेट पुरेसा असतो. ह्याच्यामध्ये ऑलरेडी कॉर्नफ्लॉवर असतं म्हणून मी वरतून कॉर्नफ्लॉवर घालत नाही आहे. पण जर का तुम्ही हे फिश फ्राय मसाला यूज नसेल करत तर तुम्ही नक्की कॉर्नफ्लॉवर यूज करा, बिकॉज त्याच्याशिवाय बाइंडिंग चांगली येणार नाही. त्यानंतर सर्वात शेवटी मी ह्याच्यात लिंबू पिळते. हाफ लिंबू मी इथे घेतला आहे. हाफ नंतर सर्विंगसाठी यूज करते मी. सो ह्याला सगळ्यांना चांगलं मिक्स करायचं आहे. आपल्याला हे हाफ एन आवर टू 45 मिनिट्सपर्यंत ठेवायचं आहे कमीत कमी. जास्तीत जास्त तुम्ही 1 आवर 1.5 आवर जास्त ठेवलात मॅरिनेशनसाठी तरीही चांगलं आहे. त्याचा सर्व अर्क ते प्रॉन्समध्ये उतरेल आणि अजून जास्त टेस्टी लागेल. सो हे सगळं मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपण आता हे साईडला ठेवूया 45 मिनिट्ससाठी. आपले 45 मिनिट्स इथे झालेले आहेत. आता मी एका प्लेटमध्ये बारीक रवा घेतला आहे. इम्पॉर्टंट पॉईंट, बारीक रवाच यूज करा शक्यतो, बिकॉज जाडा रव्याने नीट बाइंडिंग येणार नाही. बारीक रवा इथे मी 3 टेबलस्पून यूज केलेला आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला 1 ते 1.5 चमचा तिखट घालायचं आहे आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. चला तर मग आता आपण मॅरिनेटेड प्रॉन्स चेक करूया. तुम्ही इथे पाहू शकता व्यवस्थित मॅरिनेट झालेलं आहे. आता एका पॅनमध्ये मी इथे 3 टेबलस्पून ऑइल घेते. मी शॅलो फ्राय करणार आहे त्यासाठी मी एवढं तेल यूज करते. ऑइल हे चांगलं गरम होऊ द्या. त्यानंतर जोपर्यंत ऑइल गरम होतं तोपर्यंत आपण प्रॉन्स एक एक करून रव्यामध्ये कोट करूया आणि पॅनमध्ये सोडूया. सगळे प्रॉन्स एकदम तुम्ही कोट करायला जाऊ नका, बिकॉज प्रॉन्स पाणी सोडेल रव्यामध्ये आणि नंतर मग तेलात जेव्हा आपण सोडू त्याला तेव्हा ते रवा सुटून येईल. त्यामुळे एक एक करूनच कोट करून पॅनमध्ये सोडा. चांगलं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करा. मी ईच साईड 1 मिनटावरती फ्राय करते. मग 1 मिनटाला एका साईडनी फ्राय करायचं आहे, टर्न करून परत दुसऱ्या साईडनी 1 मिनटावरच फ्राय करायचं आहे. जर तुम्हाला कढीपत्ता फ्राय करायला आवडत असेल फॉर एक्स्ट्रा फ्लेवर तरी तुम्ही ॲड करू शकता. चांगलं या तेलामध्येच ते कढीपत्ता टाकून फ्राय करायचा आहे. तो पण क्रिस्पी होऊन आणि प्रॉन्समध्ये सुद्धा त्याचा फ्लेवर उतरतो. तुम्ही बघू शकता की टर्न केलेली साईड ही गोल्डन ब्राऊन आणि क्रिस्पी झालेली दिसते.
चला तर मग आता आपले क्रिस्पी प्रॉन्स फ्राय तयार आहेत. तुम्ही सर्व करू शकता हॉट लेमनसोबत आणि कांद्यासोबत, आणि ह्याच्यावरतून तुम्ही चाट मसालासुद्धा स्प्रिंकल करू शकता, किंवा कोणाला चटणीसोबत आवडत असेल तर चटणीही ह्यासोबत खाऊ शकता. चला तर मग आपण प्लेट केलेले आहे आपले प्रॉन्स फ्राय, आणि तुम्ही पाहू शकता क्रिस्पी झालेले आहेत. मला पर्सनली चाट मसाल्यासोबत खूप आवडतं, तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये मला कळवा कशी झाली आहे रेसिपी ते. लाईक करा, सबस्क्राईब करा, हिट द बेल आयकन फॉर मोर टेस्टी रेसिपीज. सी यू सून. थँक यू सो मच.